राज्यामध्ये दारू दुकानांच्या परवान्यांवरनं सध्या जोरदार राजकारण रंगतंय। 2 लाख कोटींची तूट भरून काढण्यासाठी दारू दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं असल्याचं वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी केलं आणि याच मुद्द्यावरनं त्यांच्या याच वक्तव्यावरनं संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो 1500 रुपयात, याचं आता चिंतन केलं पाहिजे। संजय राऊत यांनी राज्य सरकारवर चांगलाच आसूड ओढलाय। लाडक्या बहिणींचे भाऊ आणि पती यांना सरकार दारुडे करणार असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। संजय राऊतांनी ही टीका का केली आहे जाणून घेऊया। राज्यात 2 लाख कोटींची तूट भरून काढताना महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। त्यावरून संजय राऊतांनी सरकारला झोडून काढलंय। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देण्यासाठी हे लाडक्या बहिणींचे भाऊ आणि नवरे यांना दारुडे करणार आहेत। दारू प्या। 1500 रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे। दारूचं दुकानं वाढवणार, त्यानंतर मी ऐकलं की ड्राय डे कमी करणार। निवडणूक जिंकल्यानंतर सरकारनं आता लाडक्या बहिणींना निकष लावायला सुरुवात केली आहे, याकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलंय। म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी, आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय। आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी हे बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो 1500 रुपयात, याचं आता चिंतन केलं पाहिजे। संजय राऊतांनी केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं, तुम्ही नाईट लाईफ सुरू केली होती अशी आठवण शिरसाट यांनी करून दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना मिश्किल शैलीत उत्तर दिलंय। मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही। आता 30+ला काहीतरी 5 वाजेपर्यंत चालू राहणार तर त्याच्यावर आगडोम करता येते। आणि यांची कल्पना काय होती तर रात्रभर हे सगळं चालू राहिलं पाहिजे। नाईट लाईफ कुणाचा प्रोग्राम होता, कुणाची कल्पना होती, त्यांचीच कल्पना होती ना। म्हणजे युवा पिढीला सुद्धा त्यांना बर्बाद कसं करायचं हे त्यांचा पहिला प्रोग्राम होता। विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड यशस्वी झाल्यानं राज्य सरकारला चांगलाच फायदा झाला। पण आता दारूचे परवाने आणि लाडकी बहीण योजनेवरून राजकीय भाऊबंदकी सुरू झाली आहे। परिणामी सरकार योजनेसाठीचा निधी कसा उपलब्ध करणार आणि विरोधकांचे आरोप कशा प्रकारे फोल ठरवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतरची बातमी सरकारच्या आगामी कार्यकाळासंदर्भातली। 2.5 वर्षांचा कार्यकाळ होता म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि जिंकलो। आता टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे आणि ही टेस्ट मॅच सुद्धा जिंकायची आहे अशी टोलेबाजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। यावेळी त्यांनी विरोधकांवरतीही निशाणा साधला। आम्ही तिघही सोबतच काम करतोय। 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डे मध्ये उतरलो आम्ही, पण आमच्या लक्षात आलं की वन डेत उतरून चालणार नाही म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो। आता वन डे किंवा 2020 खेळण्याची आवश्यकता नाही आहे। हा टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे, पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे, ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार आहे। मी राजकारणीच नाही आहे, मला काटशहाचं राजकारण करता येत नाही। मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो। माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे। सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं, इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो। अनेकदा त्याच्यात अडथळे येतात, ते डिरेल होतं, पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्त्वाचा फरक काय असतो तर अनुभवातून आपण शहाणे होत जातो। विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच, पण गेल्या 5 वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं
याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार, आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील. मुकेश, कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही, कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे. त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो.